आज मी तुम्हाला कोल्ड डेझर्ट हे दाखवत आहे. त्याच्यासाठी इथे 3 अंडी घ्यायची आहेत. यामध्ये मी अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकत आहे. पाव टीस्पून मीठ टाकत आहे. 1/3 कप मी साखर टाकत आहे. यामध्ये मी हे थोडंसं जायफळ किसून टाकत आहे. हे डेझर्ट बनवण्यासाठी मी इथं अंडी वापरले आहेत. त्या अंड्याचा स्मेल येऊ नये म्हणून इथे मी जायफळ टाकलेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं फेटून घेत आहे. या मिश्रणातली साखर पूर्ण विरघळली आहे आणि हे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. मी 1 कप घेतलेला आहे. आता हे मिश्रण मी मेजर करून घेत आहे. हे 1 कप भरलेलं आहे. इथे मी 1 कप साधं दूध घेतलेलं आहे. हे तापून थंड केलेलं दूध आहे आणि हे सेम जेवढा कप भरेल तेवढंच कप दूध घ्यायचं आहे. हे जे अंड्याचं मिश्रण केलेलं आहे ते मी गाळत आहे आणि दूधसुद्धा याच्यातच टाकत आहे. तेही गाळून घेत आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बाउल घेतला आहे आणि हे मिश्रण मी या बाउलमध्ये ओतत आहे. गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी उकळून घेत आहे. आता यावर मी झाकण लावून हे अर्धा तास मी शिजू देणार आहे. गॅस मी मध्यमच केलेला आहे. आता मी झाकण काढून बघत आहे. सुरीला बिलकुल चिकटत नाही, याचा अर्थ आपलं हे डेझर्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करत आहे. हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग मी प्लेटमध्ये काढणार आहे. आता हे डेझर्ट थंड झालं आहे. मी चमच्याने हे पूर्ण कडा सोडवून घेत आहे. याच्यावर एक ताट ठेवून आता उलटं करून घेत आहे. अगदी खरवसासारखं दिसत आहे. तुम्ही पण या प्रमाणामध्ये दूध आणि अंडी वगैरे घेऊन असं पुडिंग किंवा डेझर्ट करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये असं आईस्क्रीमसारखं खायला फार छान लागतं.